आणि छान मिक्स करायचं। आणि आपण या फोडणीमध्ये छान टाकून घेतलेले आहे, मस्त असा तडका देऊन घेतलेले आहे। आता आपण हे छान याच्यामध्ये हे मिक्स करून घेऊया। इथे आपल्या थालीपीठ सोबत खायची चटणी इथे तयार झालेली आहे। आज आपण इथे उपवासाचे असे थालीपीठ बनवणार आहोत। इथे आपण झालं का चेक करूया। वाव, तुम्ही बघू शकता मस्त असं खरपूस भाजले गेलेले आहे। तेवढंच ते खायला टेस्टी लागतं। तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा। प्रेस करत करत आपल्याला इथे छान असे भाजून घ्यायचे येते। चला मग आपण आता इथे लगेच बनवायला घेऊया थालीपीठ। इथे आपण थालीपीठ सोबत खायला चटणी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी छोटी वाटी भरून शेंगदाणे घेतलेले, 2 हिरव्या मिरच्या घेतलेले, अर्धा चमचा इथे जिरे घेतलेले, चवीनुसार इथे मीठ घेतलं आणि इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे। आता आपण हे सर्व मिक्सरला फिरून घेणार आहोत। खूप टेस्टी होती ही चटणी, नक्की ट्राय करून बघा। इथे आपण थोडंसं पाणी ॲड करून मिक्सरला फिरून घेतलेली चटणी। इथे काही जास्त पाणी ॲड करायचं नाही, अर्धाच कप पाणी टाकून ही छान मस्त बारीक अशी मिक्सरला फिरून घ्यायची आणि त्यानंतर आपण ह्याला फोडणी देणार आहोत। इथे आपण तेल गरम करून घेतलेले, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायची, एक आपली सांबारची मिरची टाकायची आणि त्यानंतर इथे मी जी उपवासाची मिरची माझी खास उपवासासाठी दळून आणलेली ती थोडी टाकून घेतलेली आणि छान मिक्स करायचं। ते छान टाकून घेतलेले, मस्त असा तडका देऊन घेतलेले। आता आपण हे छान याच्यामध्ये हे मिक्स करून घेऊया। इथे आपल्या थालीपीठ सोबत खायची चटणी इथे तयार झालेली। आज आपण इथे असे उपवासाचे थालीपीठ बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 2 वाट्या साबुदाणे घेतलेले। आता आपण हे साबुदाणे सर्वात आधी इथे हलके भाजून घेणार आहोत। 1-2 मिनिटच हे छान भाजून घ्यायचे आपल्याला। इथे आपण आता गॅस चालू केलेला आहे, कढई ठेवली, त्याच्यामध्ये आता आपण हा जो साबुदाणा दाखवला तो इथे मी टाकून घेतलेला आहे आणि आपण इथे 1-2 मिनिटच हा छान भाजून घेणार आहोत। आपण हा साबुदाणा कच्चा पण मिक्सरला फिरून घेऊ शकतो, पण हा भाजला की आपलं थालीपीठ अधिक खमंग आणि टेस्टी होतं, म्हणून आपण इथे 1-2 मिनिटच हा छान भाजून घ्यायचा। आता आपलं इथे छान भाजून झालेलं आहे। इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि कढई गरमच आहे, त्याच्यामध्येच आपण इथे 1 मिनिट छान ह्याला असं मिक्स करून घ्यायचा, त्या गरम कढईमध्येच भाजून घ्यायचा। आता हे छान थंड झालेले आहे, आपण मिक्सरला हे फिरून घेऊया। साबुदाण्याचं जे पीठ करून घेतलं होतं मिक्सरला फिरून ते इथे मी टाकून घेत आहे। हे बघा इथे मी सर्व पीठ इथे टाकून घेतलेले, सेम असंच बारीक करून घ्यायचं म्हणजे त्याचे थालीपीठ छान येतात। मेन म्हणजे आपले थालीपीठ इथे थापताना फुटत नाही। इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। इथे मी जिरे टाकून घेतले अर्धा चमचा। इथे मी 1 हिरवी मिरची अशी बारीक कट करून घेतलेली ती पण ह्याच्यामध्ये ॲड केली। त्यानंतर इथे चिली फ्लेक्स 1 चमचा ॲड केलेला आहे। इथे मी 2 बटाटे असे उकडून घेतलेले, ते आता आपण ह्याच्यामध्ये किसून घेणार आहोत। किसून घेतल्यामुळे आपले थालीपीठ फुटत नाही। कुस्करून पण तुम्ही टाकू शकता, पण कुस्करून टाकण्याऐवजी तुम्ही इथे असे किसून टाका। मी ज्याप्रमाणे हे थालीपीठ बनवते त्याप्रमाणे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, छान लागतात। बटाटा इथे छान किसून घेतलेला आहे, आता आपण हे मळून घेऊया। हे बघा इथे आपलं असं छान मस्त मळून झालेलं आहे। याच्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे खरपूस भाजलेले पण ॲड केलेले। जेव्हा आपण थालीपीठ खातो तो एखादा थालीपीठमध्ये दाताखाली आला की असा खरपूस जाणवतो। मळताना ह्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घेतलेले। जर बटाट्यामध्ये आपल्याला मळता नाही आलं तर आपण इथे पाणी ॲड करू शकतो। हे तुम्ही प्लास्टिकवर थापले तरी चालेल, हातावर थापले तरी चालेल, मी इथे हातावरच थापून घेणार आहे। चला मी तुम्हाला इथे लगेच दाखवते। इथे आपण आधी हाताला असं तेल लावून घ्यायचं आहे आणि सोळून घ्यायचं। त्यानंतर इथे तुम्हाला जसं हवं लहान मोठे त्याप्रमाणे तुम्ही इथे हातावर घेऊन थापून घ्यायचे। इथे मी हातावरच थापून घेणार आहे। हे बघा जसे तुम्हाला लहान मोठे हवे त्याप्रमाणे, किंवा तुम्ही इथे प्लास्टिकवर थापले तरी चालेल। हे बघा इथे मी हातावर असं थापून घेतलेले आहे। ह्याची किनार अशी निघते, पण इथे प्रेस करायचं
हे साबुदाण्याचं पीठ जरा चिकट असतं, त्याच्यामुळे थापताना हे थोडंसं जी किनार असते ना ही निघते, तर आपण थोडंसं प्रेस करून घ्यायचं हाताने असं. आणि आता हे आपण हे भाजून घेऊया. असेच परफेक्ट बनवून घेणार आहे मी सर्व. इथे मी गॅस चालू केला आहे. नॉनस्टिकची कढई ठेवून घेतलेली आहे. हवं तर तुम्ही इथे तव्यामध्ये पण बनवू शकता. आता मी हे सोडून घेते. इथे छान असं मस्त होऊन द्यायचं आहे. लगेच त्याची साईड चेंज करायची नाही. तुम्हाला हवे तर तुम्ही इथे मोठे पण बनवू शकता. मी इथे मीडियम साईजचे बनवून घेतलेले आणि खायला तर अतिशय टेस्टी लागतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. ते सावकाश हे बघा चेंज करून घेतलेले. जेवढे दिसायला छान दिसत आहेत तेवढेच ते खायला खूप टेस्टी लागतात. इथे आपण झालं का चेक करूया. वाव, तुम्ही बघू शकता मस्त असं खरपूस भाजले गेलेले. प्रेस करत करत आपल्याला इथे छान असे भाजून घ्यायचे येते. आता आपलं हे झालंय, काढून घेऊया. दोन्ही साईड ह्याची छान मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत आपण इथे भाजून घेतलेले. त्याच्यामुळे काय होतं, खायला छान असे खरपूस लागतात ते. इथे मी दुसरं असं प्लास्टिकच्या पिशवीवर थापून घेतलेले. तुम्ही असे पण थापून बनवू शकता. इथे तेल लावून घेतलं. सावकाश असे आपण इथे सोडून घ्यायचे. इथे आपण आता चेंज करून घेऊया. साईड ह्याची चेंज करून घेतलेली आहे. आता आपलं हे पण झालेलं आहे. आपण काढून घेऊया. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल थालीपीठची तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. इथे मी सर्व थालीपीठ आता असेच बनवून घेणार आहे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.